हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः अलङ्कापुरी पुण्यशी पुनस्तं पलाम्भोजतेजाः स्मृतिकप्रदेशं विदिन्द्रादिदेवेः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोतांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला प्रारंभ करूया. कालच्या चिंतनामध्ये 62 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार 8व्या अध्यायातला झाला होता. आता त्याच्या पुढच्या ओव्यांचा विचार आत्ता आपण करणार आहोत. कालच्या चिंतनामध्ये वर्णन करताना आपला अगदी नित्याचा प्रश्न आहे, जो अगदी जवळचा आहे, ज्याला आपण मृत्यू समजतो, ज्याला आपण या जगातून जाणं समजतो, त्यावेळची स्थिती कशी असली पाहिजे, कशी असावी याचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. त्यामुळं हा जो श्लोक आहे किंवा याच्यावरच्या ओव्या ज्या आहेत त्या आपल्या नित्याच्या व्यावहारिक चिंतनासाठी, व्यावहारिक मृत्यूसाठी, व्यावहारिक शब्द मृत्यूचा या अर्थानं वापरला कारण मृत्यू शरीराचा होतो, त्याला शरीरालाच व्यवहार म्हणतात. आणि त्यामुळे शरीराच्या मृत्यूचा हा व्यवहार जेव्हा होतो तेव्हा त्यावेळी काय व्हायला पाहिजे. सगळे व्यवहार जसे आपण करत असतो तसेच आहे, जसे जन्माला येतो तसंच निघून जात असतो आपण. त्यामुळं हे जाणं जे आहे हे ज्ञानी माणसांचं जाणं आणि आपलं जाणं याच्यामध्ये महत्त्वाचं अंतर आहे. मग आपल्याला ज्ञानीपुरुषासारखा मृत्यू व्हावा अशी इच्छा असेल तर माऊलींनी काही अगदी ठराविक असे मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मुद्द्याच्या आधारे आपण आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. साधनेबरोबर भगवंताच्या नामाच्या चिंतनाबरोबर मृत्यूचे चिंतन हे होकारार्थी पद्धतीने घेता आलं पाहिजे. मृत्यूचं चिंतन आपण काय करत नाही असं नाही, पण भयानं करत असतो. अगा मर हा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती असते जात न गणती गहिसपण. माऊली शब्द वापरतात, ओव्या वापरतात की त्या सगळेच जीव मृत्यूला घाबरतात. ह्या घाबरण्यापेक्षा त्याचा स्वीकार आणि त्याची अटळपणा जो आहे, अपरिहर्यता जातश ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूश्च तस्मात अपरिहार्यते शब्द त्यासाठी वापरलेला आहे. जर जन्माला आलो तर मृत्यू होणार आहे. माऊली इथं वर्णन करताना म्हणतात जे आता जी सांगितले तो ते देह जळ ऐशे मानुनी ठेले आपण पे आपण होऊनी जैसा मठ गगनी भरुनी गगनची असे या प्रतीतीची या माझगरीत या निश्चयाची ओवरी आली म्हणून बाहेरी नवेची से त्याची आठवण सुद्धा त्याला नसते. बाहेरील जगाची त्याला मृत्यूच्या समयी आठवण राहत नाही. त्याचं कारण तो प्रतीतीच्या त्या आतल्या गर्भागृहामध्ये, आतल्या माझघरामध्ये पहुडलेला असतो आणि झोप त्याची जी असते ती निश्चयाची असते. बुद्धीचा पूर्ण निश्चय झालेला असतो, पण बुद्धीचा निश्चय करण्याची सवय रोज आपण लावली पाहिजे, रोज लावली पाहिजे. कोणता निश्चय करावा लागतो तर एकच मग कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे. पहिला निश्चय आहे तर देह हा मिथ्या आणि नाशवंत आहे. हे सतत त्याचं चिंतन केलं की होणारे आजार आणि आध्यात्मिक तापापातून आपण बाहेर पडतो. आध्यात्मिक ताप होतो त्याला कारण आपली देहासक्ती आहे. त्यामुळं देहासक्ती आहे
याला कारण देह मिथ्यात्व असा निश्चय झालेला नाही म्हणून. देह मिथ्यात्व निश्चय हा पहिला निश्चय आहे, तो नाशवंत आहे. जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, हा पहिला निश्चय. नंबर 2चा निश्चय आहे जीव आणि ब्रह्म हे एकरूप आहेत. जो मी सतत करत असतो, तो मी करणारा जीव हा करता आणि भोगता होतो आणि मग सगळ्या विकारयुक्त होऊन अशांतीला प्राप्त होतो. त्याचंच ते कारण आहे. काम क्रोधादी विकार होतात हे मी या एका स्फुरणातूनच होत असतात. त्यामुळे जे स्फुरण, जे जीवाकडून मी जे स्फुरण आहे ते ब्रह्मत्वाकडून झालं पाहिजे. मी जीव आहे याऐवजी त्याच ठिकाणी मी ब्रह्म आहे अशी कल्पना मांडलीच पाहिजे आपण, आणि असा निश्चय झाला पाहिजे. हा 2 नंबरचा निश्चय आहे. कोणता निश्चय आहे? जीव आणि ब्रह्म म्हणजे मी करणारा माझा अहंकार, माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे यातून मी निर्माण होतं आणि सुखदुःखाला कारण होतं, तो मी हा खरं पाहता ब्रह्मरूपच आहे. हा दुसरा निश्चय. आणि तिसरा निश्चय पाहिजे जे माझं वाटतं, त्याला आपण जग म्हणतो. हे जग हे माझं नाही. त्याला आपण म्हणतो आध्यात्मिक ताप, आधी दैविक ताप आणि आधी भौतिक ताप. जो आधी भौतिक ताप जो होतो ना, त्या जगाच्या चिंतनातून होत असतो. त्यामुळे जगाबद्दल कुठला निश्चय करायला पाहिजे? तर जग हे कसं आहे, एक तर असा निश्चय करावा की ते मिथ्या आहे. दुसरा नाही करता आला तर जग हे भगवत स्वरूप आहे, हा दुसरा निश्चय करावा. संतांनी हाच निश्चय केला बरं का. एखादा वेदांती असेल, ज्ञानी असेल तर तो म्हणेल जग मिथ्या आहे, आणि भक्त असेल तर तो काय म्हणेल जग ब्रह्मरूप किंवा जग भगवत स्वरूप आहे. जग विठ्ठलमय आहे, राममय आहे, कृष्णमय आहे. कुठलं चिंतन आपल्याला जमतं तेच करावं, पण निश्चय मात्र हेच केले पाहिजे. म्हणजे आपण त्रिविध तापातून बाहेर पडतो. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. आदिदैविक ताप जो आहे तो जीवाशी निगडीत आहे, पंचकोशातून निर्माण होतो. आणि म्हणूनच आपल्याला तो त्रास जो आहे तो त्रास कधी जाणार? ज्यावेळी आपण देहाचं मिथ्यात्व, जीवाचं ब्रह्मत्व, दुसरा निश्चय. आणि तिसरा जगाचं काय आहे, जग जे आहे ते ब्रह्मरूप आहे, असे जर निश्चय जर आपण केले तर माझा आत्मा सुद्धा ब्रह्मरूप आहे हे आपल्याला कळायला लागेल. माऊली तेच शब्द वापरतात, ए प्रतितीची या माझ घरी तया निश्चयाची ओवरी आदी म्हणून बाहेरी नवेशी से. त्याला जगाशी काही देणं घेणं नाही. जग हे जगापरी चाले, ते ईश्वर सूत्री बांधलेली आहे, ते ईश्वरानं बांधलेलं आहे. ईश्वराचं सूत्र त्या जगावरती कार्य करत असतं. मला कोणीही विचारत नाही. जगात जे घटना घडत असतात त्या मला विचारून होत नाही, आणि जगातल्या सर्व घटना ज्या आहेत त्या मला विचारून बंद होत नाही. माझ्या मताला जगामध्ये काही किंमत नसल्यामुळं जगाशी माझं काही देणं घेणं नसावं. याला नवेची से असा शब्द माऊलीने मागच्या 61व्या ओळीत वापरला. आणि जर ऐसे सभाई ऐके संचले, मीची होऊनी असता रचिले, बाहेर भूताची पाची खवले, नेनतीची पडली. नेनताची पडली म्हणजे सहजपणाने न कळतपणानं हे पंचकोश आणि पंचमहाभूताची खवले गळून पडतात. इथे शब्द वापरताना भूत वापरलेले आहेत. आपण त्याच्या जोडीला आणि कोश घेऊया. आपण बाहेरी भूताची पाचही खवले, ही बाहेरील भूताची पंचमहाभूत, आणि आतली भूत आहेत ती पंचकोशाच्या द्वारे जीवावर कार्य करत असतात. पंचमहाभूत जगाच्या द्वारे आपल्यावर प्रभाव टाकत असतात, आणि पंचकोश हे जीवाच्या द्वारे म्हणजे जीवाशी संगी करून, जीव हा पंचकोशात्मक आहे त्याचं कारण तो मानतो पंचकोशाला, म्हणून त्या पंचकोशाचा प्रभाव जीवावरती पडतो. पंचमहाभूताचा प्रभाव आपल्या देहावरती पडत असतो म्हणूया, किंवा जगावरती. जगाचा प्रभाव जो आहे तो पंचमहाभूताचा आपल्यावरती पडत असतो, म्हणजे तो जगाचा प्रभाव असतो. आणि पंचकोशाचा जेव्हा आपण प्रभाव मानतो तो जीवाच्या द्वारे आपल्यावरती पडत असतो. त्यामुळे जग, जीव आणि देह
याचा जेव्हा विचार होतो तेव्हा याच्या पलीकडे गेल्याशिवाय परमात्म स्वरूप जे आहे ते दृष्टीस पडणार नाही. त्यासाठी 5 खवले सहजपणे गळून पडतील. जेव्हा अशी प्रतीती येईल मी ब्रह्म आहे, मी सदरूप आहे, मी चदरूप आहे, मी आनंदरूप आहे, अशी भावना पक्की होईल त्यावेळी. म्हणून निश्चय जो आहे तो निश्चय फार महत्त्वाचा आहे. ही अंतकालाच्या स्थितीबद्दलचं चाललंय. म्हणून अगोदर त्याने पूर्वतयारी केल्यामुळं 5ही भूताची खवले अगोदरच पडलेले आहेत. त्यामुळं त्याचं ऐक्य झालेलं आहे. आता पुढील ओवीमध्ये माऊली 63 ओवीमध्ये म्हणतात, आता उभया उभे पण नाही जयाचे, का पडली या घन कवन तयाचे, म्हणून प्रतीतीची या पोटीचे पाडी न आले. ज्यावेळी साक्षात्कार झालेला असतो, प्रतीती आलेली असते, त्या प्रतीतीला धक्का बसत नाही. केव्हा? उभया उभय पण नाही जयाचे. शरीर जे जिवंतपणे उभे असताना त्याच्या उभेपणाची तिथं जाणीवच नसते. उभं असताना हा फार खोचक शब्द माऊलीने वापरलेला आहे. पडल्यावर नव्हे, पडल्यावर त्याचं मिथ्यात्व किंवा नाशपण जो आहे, नाशवंतत्व जे आहे ते सिद्ध व्हायला काय वेळ लागतोय काय सांगा बघू. आजारपणानं खंगलेलं शरीर तिथपर्यंत नाही. तो झोपलेल्या शरीराबद्दल माऊली बोलत नाहीत, उभे असलेल्या शरीराबद्दल. उभे असणे या शब्दाचा अर्थ आहे आयुष्यामध्ये आपली इंद्रिय आणि शरीर सुस्थितीमध्ये असताना आपली अवस्था काय म्हणतो तो, ते म्हणतो उभेपणी असताना उभेपणाची जाणीव अगोदरच नष्ट झालेली असते. म्हणजे जोपर्यंत आपल्यावर अधिकार चालवत असतो ना तोपर्यंत ते शरीर उभे असतं. ज्यावेळी आपल्यावर अधिकार का चालायचा बंद होतो की माझाच हात माझा ऐकत नाही, चहाचा कप माझा हात माझ्या तोंडापर्यंत आणायला असमर्थ होतो. मला ज्ञानेश्वरी वाचायची असते पण डोळे म्हणतात मी तुला वाचायला खूप वेळ दिला होता, त्याचा उपयोग तू केला नाहीस. म्हणजे ज्यावेळी डोळे चांगले असतात, ज्यावेळी कान चांगले असतात, हात पाय व्यवस्थित असतात, त्यावेळी त्याची जाणीव नष्ट झाली पाहिजे. कशाची? जगाची, पंचमहाभूताची, पंचकोशाची, नेनताची पडले वरची उभी आपण पाहिली पाहिजे. अगोदरची सगळी खवलं उभेपणीच नष्ट झाली पाहिजेत. आणि जर उभेपणी म्हणजे शरीर सुस्थितीत असताना जर जाणीव नष्ट झाली, मग पडली या गहन कवन तयाचे. मग मरणाच्या वेळी पडल्यानंतर त्याचं कोणतं मोठं दुःख होणार आहे सांगा? होणारच नाही. उभेपणातच त्याची जाणीव जर संपलेली आहे, म्हणजे शरीरासक्ती गेलेली असेल, देहासक्ती जर गेलेली असेल, तर मरणाच्या वेळी पडल्यानंतर त्याचं कोणतं मोठं दुःख होणार आहे? पडली या गहन कवनतयाचे, कशाचं दुःख होणार आहे? म्हणून प्रतीतीची या पोटीचे पाणी न हले. म्हणून देह पडताना त्या ज्ञानीयोग्याच्या अनुभवाच्या पोटातील पाणी जरा सुद्धा हलत नाही. म्हणजे मरणाच्या वेळी देखील त्याचा जीव ब्रह्मेक अनुभव जो आहे तो स्थिरच असतो. तो कोणीही घालवू शकत नाही. हा अचानक आलेला असतो का? नाही. उभेपणी शरीर उभे असतानाच त्यानं त्याची तयारी केलेली आहे की हे शरीर मिथ्या आहे. उभं असताना फारसं आम्हाला कळत नाही बरं काय. ते पडलं आणि गंजायला लागलं, झिजायला लागलं की समजायला लागतं की हे मिथ्या आहे म्हणून. ज्यावेळी मरणासन्न अवस्थामध्ये पडलेलं असतं शरीर त्यावेळी मिथ्या आहे असा निश्चय होऊन तरी काय उपयोग आहे? कारण तो टिकणार नाही. आता त्याबद्दलची दुःखच नुसती निर्माण होणार आहे. अगोदर जर उभेपणी सुस्थितीमध्ये शरीर चांगलं असताना जर प्रयत्नपूर्वक मिथ्यात्वाचा निश्चय झालेला असता तर काय झालं असतं? मरण याच्या समयी पडली या गहन कवन तयाचे. मग पडली या देहावर, पडलेल्या खाली धरणीला पडलेल्या देहावरचा त्याचं दुःख त्याला का बरं व्हावं? आणि एवढी प्रतीतीने साक्षात्कार आला असेल तर त्या साक्षात्काराला धक्का का लागेल त्याच्या? मग प्रतीतीची या पोटीची पाणी न हले, अजिबात पाणी हलता कामा नये. कारण अगोदरच तो व्यवहार करत होता. तो व्यवहार करताना असा करायचा की जग मिथ्या आहे, जग सत्य नाही अशी त्यानं खात्री झालेली होती. आणि देह जो आहे तो देह
सुद्धा नाशवंत आहे. देह नाशवंत आहे, जग मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे असे त्याचे निश्चय झालेले असतात. मग पडल्यानंतर दुःख का होईल? साक्षात्कार झाल्यानंतर आत्मज्ञानानंतर परत वृत्ती प्रपंचामध्ये का वळेल सांगा बघू. म्हणून त्याचाच विचार इथे सांगितलेला आहे. शरीर उभे आहे त्याची त्याला जाणीव नसते. मग मरणाच्या वेळी देह पडला तर त्याचे दुःख कोणते होणार? तरुणपणीच तो काय असतो, ते शरीराला मिथ्यात्व देऊन टाकलेलं असतं. शरीर नाशवंत आहे म्हणून देहासक्ती त्यानं अगोदरच काढली असते. म्हणून त्यामुळं होते का, त्याचा स्वरूपाचा जो अनुभव असतो म्हणजे प्रतीती ज्याला म्हणतात, त्याच्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही. म्हणजे जीव ब्रह्मैक्य अनुभवाला त्याच्या धक्का लागत नाही. कोणीही किती सांगितलं तर धक्का लागत नाही. त्याचा निश्चय पक्का असतो आणि पक्क्या निश्चयामुळं ब्रह्मभाव शेवटचा टिकून राहतो. कारण त्यानं आयुष्यभर ब्रह्मनिष्ठा बुद्धिनिश्चयाच्या द्वारे ब्रह्मनिष्ठा सांभाळलेली असते. आणि ब्रह्मनिष्ठा सांभाळल्यामुळं त्याच्या ब्रह्मभावाला कोणीच धक्का देत नाही. आपणही अशीच तयारी करायला पाहिजे ना. आता आपण जोपर्यंत चालतो बोलतोय, उभा आहे हे शरीर, माझ्यावर अधिकार चालतो, तोपर्यंत सगळी कामं करून घ्यावी. मी माझ्या डोळ्यांना आज्ञा करू शकतो, कानाला आज्ञा करू शकतो. तुकोबा जसे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेता येते तोपर्यंत घ्यायला पाहिजे ना. पडल्यावर कसं घेता येईल? देह पडल्यावरती जिभेला समजा जर पॅरालिसिस झाला तर जीभ बोलणार नाही ना. हाताला पॅरालिसिस झाला तर हाताने काय क्रिया करता येतील का? पारमार्थिक क्रिया कुठली तीर्थयात्रा करावी? डोळ्याची दृष्टी गेल्यानंतर ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करता येईल? सुंदर ते ध्यान उभे विटेवर हे मूक कसं पाहता येईल? कानानं सुंदर असं वेदांताचं श्रवण कसं करता येईल? म्हणून काय करावं? जोपर्यंत हा देह उभा आहे तोपर्यंत त्याच्यावरती प्रयोग करावे. म्हणजे देह पडल्यानंतर आपल्या प्रतीतीला धक्का लागत नाही. कारण तो साक्षात्कार आणि आत्मानुभूती जीव ब्रह्मैक्य ज्ञान अगोदरच झालेलं असतं. म्हणून आपला व्यवहार सुद्धा जिवंतपणे असा असला पाहिजे. जिवंतपणे म्हणजे देह उभा फिरतो त्याच वेळी असा व्यवहार असला पाहिजे. बाहेर काही चाललं असेल तर त्या बाहेरच्या घटनेचा परिणाम आपल्या आतल्या अंतरंगावरती होता कामा नये. अंतःकरण डळमळता कामा नये. म्हणजे पोटातलं पाणी हलू नये. बाहेर घटना घडली, अपमान झाला, मान झाला, दुःखाचे संकटाचे प्रसंग आले, सुखाचे प्रसंग आले, दोन्ही वेळा आपण एक्साईट होतो बरं काय. दोन्ही वेळा. आणि एक्साईट होणं परमार्थाला मान्य नाही आहे. आपण सुखानं सुद्धा एक्साईट होतो आणि दुःखानं तरी होतो. आपण निंदेनं एक्साईट होतोयच, पण स्तुतीनं सुद्धा एक्साईट होतो. या दोन्ही ठिकाणी आमचं पाणी खदबळत असतं, हलत असतं, ढवळत असतं, अंतःकरण ढवळत असतं. आणि माऊली तरी म्हणतात प्रतीती आल्यामुळं पोटीचे पाणी न हले. आणि पोटीचे पाणी न आले म्हणजे कुठल्याही प्रकारची अस्वस्थता आत चित्तापर्यंत जात नाही. म्हणून चित्ताला त्याने बंदिस्त कुंपण घालून घेतलेलं असतं. त्यामुळं आतल्या चित्ताला त्याचा म्हणजे अंतःकरणाला धक्का बसत नाही. स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर वरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. अशी एक चारोळी आहे. स्वतःभोवती कुंपण हवं. आणि कुंपण स्वतःभोवती शब्दाचा अर्थ स्वभोवती. आणि स्व हा मला आतमध्ये त्याचा अनुभव घेत राहणं आहे. स्वचा अनुभव घेत आणि त्याला काय करायचं आहे? कुंपण कशाचं आहे? ते शरीराचं आहे, अंतःकरणाचं आहे. या सगळ्या कुंपणाच्या आत त्याला मी अलगद ठेवलेला आहे आणि त्याचा अनुभव घेत मी बसलेलो आहे. असं जर प्रतीतीचा अनुभव जर घेत असेल तर केंद्राच्या ठिकाणी कुठली खळबळ नसते, कुठली चळवळ नसते, वळवळ नसते. आणि वळवळ नसल्यामुळं आपलं चित्त तळमळत नाही. बघा, कुठल्याही प्रकारची खळबळ आणि चळवळ जर थांबली तर चित्त आपलं काय होत नाही, कुठल्याही बाबतीत वळवळ करत नाही, कुठल्या बाबतीतली तळमळ प्रापंचिक होत नाही. कारण त्यालाच म्हणलंय प्रतीतीच्या पोटातलं पाणी न हलणं हेच त्याचं आहे. कुणीही काय बोललं, घरातले काय बोललेत, बोलणारच आहेत. बाहेर काहीतरी झालं म्हणणारच आहेत. लोक तैसा उक धरिता धर्मेना. जगाचा विचार करून किती वेळा पाणी हलवून घ्यायचं आपणच ढवळतो ना आपलं सगळं चित्त. आणि घरात येऊन त्याचं चिंतन करतो. अशाच घटनेमध्ये, अशाच प्रसंगामध्ये आपण संघामध्ये जातो की ज्या संघामध्ये गेल्यानंतर माझं चित्त दूषित होईल.
आणि त्याचाच विचार मी करत बसेन. अशा संघामध्ये जावंच का, की ज्या ठिकाणी मला धक्का बसणार आहे. पण ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्याचा निश्चय झालेला आहे, त्याच्या प्रतीतीला, त्याच्या साक्षात्काराला कोणी धक्का देत नाही, देऊ शकत नाही. आणि म्हणून मग जाणं या समस्त संसाराला मिथ्या ठरवल्यावर ध्येय पडण्याच्या वेळी तो का विचलित होईल सांगा बघू. कारण काय त्याला मिळवायचं काय राहिलेलं असतं काय, त्याचं मिळवायचं राहिलं असेल तर जे हे विचलित काहीतरी चित्त विचलित होईल किंवा त्या ज्ञानाला धक्का बसेल. मिळवायचं संपलेलं असतं म्हणूनच ज्ञान प्राप्त झालेलं असतं. ज्ञानाची जाणीव अनुभूती आलेली असते जीव ब्रह्मैक्याची, ती या देण्या घेण्याचे व्यवहार संपलेले असतात म्हणूनच ना. म्हणून अपेक्षा कुठलीही राहिलेली नसते आणि म्हणून तो शांत असतो. आणि शांत असल्यामुळं बाहेर आतलं चित्तातली कुठलीही खळबळ, प्रतीतीच्या पोटातील पाणी न आले, प्रतीतीची या पोटीचे पाणी न हालतच नाही. कारण त्याला माहीत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये माझा जो आलेला जो अनुभव आहे तो अनुभव निश्चयच आहे, तो बुद्धीच्या निश्चयानं प्राप्त झालेला आहे. तुकोबा म्हणतात, जावे नाही आम्हा मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. आम्हाला कुठं जावं लागत नाही, आम्हाला मरावं सुद्धा लागत नाही. अहो अखंडित जैसे तैसे, आम्ही अखंड रूप आहोत. त्यामुळं अखंड स्वरूपामध्ये मी असल्यामुळं मला कसा धक्का लागेल. नामदेव महाराज म्हणतात, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह जाऊ दे नाही तर राहू दे, आम्हाला देहच आहे ह्याची खौलं अगोदरच पडलेली आहे. कशाला त्याच्याबद्दल आम्हाला चिंता पडायला पाहिजे की माझा देह पडणार आहे. कारण उभेपणीच त्यानं देहाबद्दलची असलेली आस्था टाकून दिलेली आहे. मृत्यूसमयी देह पडायला लागला तर त्याला पडलेल्याबद्दलचा दुःख होणारच नाही. पांडुरंगी दृढ भाव झालेला असतो. इथं पांडुरंग शब्दाचा अर्थ आहे आत्मस्वरूपाशी तो एकरूप झालेला असतो, प्रतीतीशी एकरूप असतो. तो जी ज्याची जी प्रतीती आहे, ज्ञानाची प्रतीती, त्या प्रतीतीशी तो एकरूप झालेला असतो. आणि त्यामुळं देह पडला काय आणि उभा होता त्यावेळीच त्याने घालवल्यामुळं पडल्यानंतर त्याला दुःख व्हायची काही गरजच नाही. कारण बऱ्याच वेळा व्यवहारामध्ये सामान्य दुःखानं सुद्धा समाधान निघून जातं. सहज कुठेतरी बस मिळवली नाही, बस मिळाली नाही, जात्याला येत्याला कुठेतरी, तरी सुद्धा आपण दुःखी होतो. आपलं छोटं एखादं काम जरी झालं नाही, नळाला पाणी आलं नाही तरी आपण दुःखी होतो. आपल्याला काय दुःख व्हायसाठी काय कारणं लागतात काय सांगा बघू. विनाकारण दुःखी व्हायची सवय आम्हाला लागलेली असते. मग आपलं समाधान जाणार की नाही. याचं समाधान जात नाही कारण ते टिकून असतं, ते विषयातून आलेलं नसतं. आमची सगळी सुख विषयातून येतात आणि विषयातून आल्यामुळे विषयाचा सोर्स जर बंद झाला किंवा इंद्रिय ते विषय घेण्यासाठी असमर्थ झाले तर आपल्याला दुःख आपोआप व्हायला लागतं. आहे की खायचं सगळं आहे, विषय सगळे समोर आहेत, पण माझ्या आजारपणामुळं मला ते खाता येत नाहीत. म्हणजे इंद्रिय समर्थ झालीत की नाही, त्यावेळी दुःखी. अगोदर विषयच प्राप्त नव्हते, मला खायची इच्छा होती पण त्यावेळी विषयच नव्हते. इंद्रिय चांगली होती आणि विषय नव्हते. आता विषय आहेत आणि इंद्रिय चांगले नाहीत. दोन्ही काळामध्ये या विषयाच्या सुखानं दुःखीच होणं आहे. त्यामुळे तो विषयाच्या सुखानं कधी सुखी दुःखी झालेला नसतो. कधी जिवंत व्यवस्थित देह असताना व देह जेव्हा पडतो, मरणासन्न अवस्था येते, अंतकालेच माम्य. म्हणून समर्थ त्या भगवंत बोलतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. तो ध्येय पडण्यापूर्वीच त्याचा विचार झाला पाहिजे. सामान्य माणसं जीव आहेत, पामर विषयी, ही सामान्य दुःखानं त्यांचं समाधान निघून जातं. थोडंसं तरी काहीतरी आपल्या विरोधात झालं तर त्यांच्या समाधानाला धक्का बसतो. यांच्या पडत नाही. आप्तस्वकी यांच्या आजारपणात, एखादं जवळचं एखादा मुलगा मुलगी आहे, त्यांचं काहीतरी आजारपण आलं की धक्का बसतो. काहीतरी अचानकपणे कुठल्या तरी व्यवसायामध्ये तोटा झाला की धक्का बसतो. कारण सगळ्याला आपण खरं मानलेलं असतो. अकस्मात येणारी संकट जे आहेत त्या संकटानं हेलावून जातं. त्यामुळे काल्पनिक चिंतेमध्ये सामान्य माणूस सतत व्याकुळ होत असतो. ही व्याकुळता अगदी उभा देह असताना सोडली पाहिजे. म्हणजे शेवटी देह खाली जेव्हा पडलेला असतो त्यावेळी त्या देहामध्ये खळबळ माजत नाही, प्रतीतीच्या पोटातील पाणी सुद्धा हलणार नाही. इतकी शांतता, गहन शांतता तो अनुभवत असतो.
ही खळबळ, वळवळ, चळवळ सगळी परिघाच्या भोवती परिघात असते, ती केंद्राच्या ठिकाणी नसते. मागच्या एका चिंतनामध्ये आपण बघितलेला आहे. म्हणून आपला प्रवास केंद्राकडे असला पाहिजे, परिघाकडे नाही. परिघात जन्मलो, पण माझा शेवट केंद्राच्या चिंतनामध्ये झाला पाहिजे. केंद्राच्या ठिकाणी कुठल्याही हालचाली नसतात, केंद्राच्या पृष्ठभागावरती हालचाली घडत असतात. आतमध्ये सगळं शांत शांत असतं. पृथ्वीच्या केंद्रभागामध्ये काय उलाढाली होत नाही, पण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती भूकंपासारखे प्रकार किंवा अतिवृष्टीसारखे प्रकार घडत असतात. केंद्र शांत असतं. ह्या गोष्टी आपण लक्षात गेलं पाहिजे. आपलं ही केंद्र आतमध्ये आहे, हे ब्रह्मकेंद्र आहे. त्या ब्रह्मकेंद्राशी आपण जेव्हा एकरूप होतो तेव्हा बाहेरील गोष्टीची जी खळबळ आहे, काहीतरी उलाढाली चालू आहेत, व्यवहार उलटे सुलटे व्हायला लागलेले आहेत, त्याचा थांग पत्ता आहे त्याला नसतो. म्हणून जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देहून या, मग मी व्यवहारी असेन वर्तेत, जैसा जळात पद्मपत्र. व्यवहार मी करतो देवा, विठ्ठलाला तुकोबा बोलतात, मी व्यवहार करतो, पण पद्मपत्रासारखा पाण्यामध्ये जसं पद्मपत्राला पाणी लागत नाही पाण्यात राहून, तसं व्यवहारात राहून सुद्धा माझ्या पोटातलं पाणी हलता कामा नये. म्हणजे मला दुःखानं पाणी हलतं, तरंग उमटत असतात. मग तरंग उमटले तरी चालतात. माझे सद्गुरू डॉक्टर काका म्हणतात की ते म्हणतात तरंग उमटू द्यात, कारण तरंग उमटणं ही साहजिक गोष्ट आहे, पण तरंगाची लाट होता कामा नये. लाटेमुळं मोठी खळबळ होते, आणि खळबळ झाली की प्रतितीचं जे पाणी आहे, पोटातलं पाणी आहे ना, ते हलायला चालू होतं आणि मी अस्वस्थ होतो, क्रोधित होतो, मोहग्रस्त होतो, चिंताग्रस्त होतो. हे खळबळच आहे. चिंताग्रस्त होणं, मोहग्रस्त होणं, नंतर कामक्रोधादीचा त्याच्या आहारी जाणं, हे सगळी कशाची लक्षणं आहेत? पाणी हल्ल्याची लक्षणं आहेत. म्हणून आपल्याला जर पाणी हलवायचं नसेल तर उभेपणी काय म्हणतात, आता उभया उभेपण नाही जयाचे. उभं असतानाच शरीराची जाणीव संपलेली असते. मी देह आहे हा मुद्दा गेलेला आहे. मग पडली या गहन कवन तयाचे. मग देह पडल्यानंतर हा देह माझा आहे, हा देह मी आहे असा तो का म्हणेल सांगा? त्याचं दुःख त्याला होईल का? म्हणून प्रतीतीची या पोटीचे पाणी न हले. म्हणजे काही झालं, शरीरावर कुठलाही परिणाम झाला तर त्याला काही होत नाही. माऊलींची ओळीच आहे, का शस्त्रेवरी तोडली या, देह अग्नी माझी पडली या, चित्त महासुखी पोहडली या चेवो नये. देह का शस्त्रवरी तोडली या. जर शस्त्रानं देह तोडला, देह अग्नी माझी पडली या, अग्नीमध्ये जरी पडला तरी चित्त महासुखी पोहडली या चेवो नये. चेवो नये म्हणजे जाग होत नाही, महासुखाचा अनुभव घेत असतं. म्हणजे इथं प्रतिती शब्द वापरला त्यासाठी. त्या महासुखाचा अनुभव घेणारं चित्त हलत डुलत नाही. इतकं ते स्थिर दीपस्तंभासारखं झालेलं असतं. इतकं स्थैर्य जर प्राप्त झालं, त्याला आपण दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञांची लक्षणं बघितलेत ना, तो स्थितप्रज्ञ आहे. कोणत्याही गुरुनापीनं विचारते, मोठ्यात मोठं संकट आलं तरी तो हलत नाही. दुःखेश्वानु उद्विग्न म्हणा, सुखेशु विगत स्पर्हा. वर्णन करताना सुद्धा गीताकारांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. दुःखानं असा चळवळत नाही आणि सुखाची स्पृहा सुद्धा त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. म्हणजे या प्रतितीच्या पोटातलं जरा सुद्धा पाणी हलत नाही, अशी त्याची अवस्था झालेली असते. ही तयारी आहे बरं काय. आणि तयारी आपण आता जिवंत असताना बोलतो, चालतो, खातो, व्यवस्थित विचार करतो, बुद्धी चालते, स्मृती आहे. तर या सगळ्या स्थितीमध्ये काय करावं? तर अंतकालेच मामेव स्मरणम. आता अंतकालाचं स्मरण करताना देह टाकणार आहे, याचा अर्थ अंतकालालाच त्याला कुठलं स्मरण येईल सांगा बघू? जर त्यानं उभा देह असताना जर स्मरण केलेलं नसेल तर मृत्यूच्या वेळी त्याला कुठलं स्मरण येईल सांगा? उभा असतानाच फक्त विषयासक्त झाला असेल, मोहग्रस्त झाला असेल, काम क्रोधानं व्यापलेलं असेल, तर मृत्यूच्या समयी तेच सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर असतील ना. आयुष्यभर ज्या मित्रांशी दोस्ती केलेली असते तेच मित्र अंतकाळाला उशा पैशाशी बसलेले असतील. विचार करा, हा एक छोटस उदाहरण आहे आणि आपल्या नित्याचं उदाहरण आहे. आम्ही जर दारुड्या लोकांशी दोस्ती केली असेल तर दारुडेच भोवती येऊन जमा होतील ना माझ्या.
अरे माझा मित्र जायला लागलाय, माझा परमप्रिय मित्र जायला लागलाय, असे ते दारुडे बोलतील. आणि जर मी सज्जन माणसाची दोस्ती केली असेल, ज्ञानोबा तुकोबा आपल्या सगळ्या भगवंताशी दोस्ती केली असेल, तर हेच संत सगळे माझ्या उशा पैशाला बसलेले असतील आणि माझा देह कसा न्यायचा त्याचा सांभाळ करून घेऊन जातील. माझा देह म्हणजे देहात असलेलं जे तत्व आहे ते तत्व कसं घेऊन जायचं याचा विचार तेच करतील. कारण त्यांच्याकडेच मी जिवंतपणे देह सोपवलेला होता. आता मृत्यूच्या समयी दुसरे येतील काय न्यायला? नाही. मृत्यू समयी दुसरे न्यायला येणार नाहीत, कारण जिवंतपणे मी माझा देह अगोदरच ठेवलेला आहे, सोपवलेला आहे. माऊलीने फार सुंदर वर्णन केलंय. चिंतन भरपूर करण्यासारखं आहे, पुढं जायचं आहे आपल्याला. तै ऐक्याची आहे ओतिली का नित्यतेची या हृदय घातली, जैसी समरस समुद्री धुतली रुळेच ना. आता परत तसंच एक उदाहरण दिलेलं आहे बघा. काय म्हणतात? ज्ञानयोगी म्हणजे तो ज्ञानी पुरुष आहे, जणू काय ऐक्याची मूर्तीच आहे, ओतून तयार केलेली आहे. जसे एखाद्यामध्ये तो हे ठेवावा, रस ओतावा एखाद्या साच्यामध्ये, आणि ते एकदा घट्ट झाला की परत तो बाजूला जात नाही. म्हणून तिथं म्हणलेलं आहे ऐक्याची आहे ओतिली, ओतून तयार केलेली ती जणू काय मूर्तीच आहे की नित्यतेची या हृदयी घातली, म्हणजे कुटस्थ नित्यतेच्या हृदयात घालून ठेवलेली आहे. जैशी समरस समुद्री धुतली कशामध्ये बघा? समरस एकरूपता. समरसता म्हणजे एकरूपतेच्या समुद्रात ती धुतलेली आहे. त्यामुळं रुळेचे नाम देहपाताच्या वेळी ती दुःखाने मलिन होत नाही. का? अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, परत मलिन होत नाही. अगोदरच ती ओतून त्या साच्यामध्ये तो रस ओतून त्या रसानं ती मूर्ती अगदी घट्ट झालेली आहे. अशी घट्ट झालेली मूर्ती परत विरघळत नाही, म्हणून रुळेची ना शब्द वापरलेला. ती समरस आणि एकरूप झालेली असते. समरस समुद्रामध्ये ती धुतलेली असते, नित्याच्या हृदयामध्ये तिला घातलेली असते आणि त्या ऐक्यामध्ये तिला ओतीव स्वरूप दिलेलं असतं, साचे बंद केलेली असते. म्हणून म्हणलेला आहे तो ज्ञानी योगी जणू ऐक्याची मूर्तीच असते आणि त्याच्या ऐक्याला नित्यता आणि अविनाशपणा, त्याच्या ऐक्याला नित्यता आणि अविनाशपणा प्राप्त झालेला असतो. एक म्हणजे नित्याच्या हृदयी घातली. नित्याच्या हृदय शब्दाचा अर्थ आहे की नित्यता त्याला प्राप्त झालेली असते आणि ऐक्याचा अनुभव असून त्या पूर्णानंद झालेल्या समुद्रामध्ये ती धुतलेली असलेली जी विकार आहेत, कामादी विकारांनी ती मळत नाही. देहरूपी देहपाताच्या वेळी होणाऱ्या दुःखाने ती मळत नाही, ती मूर्ती फुटत नाही, त्याचं ऐक्य मोडत नाही, त्याची समरस रूपता ऐक्य रूपता जात नाही. म्हणजे नित्य असतं, ऐक्य असतं, समरसता असते. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे ती मलिन होत नाही, कारण अगोदरच तो मुक्त झालेला असतो. मग मुक्त झाल्यानंतर पुन्हा मुक्तीचा विचार कशाचा असणार आहे, कोणत्या गोष्टीचा असणार आहे? म्हणून इथं म्हणतात त्याच्या ऐक्याला धक्का लागत नाही. आणि ही प्रतीती जी आहे ती त्रिपुटी रहित असते. त्या ठिकाणी त्रिपुटी शिल्लक राहत नाही, द्वैत शिल्लक राहत नाही. म्हणून हे ऐक्य जे आहे हे न भंगणार असतं, कधीच भंगत नाही, कारण बुद्धीचा निश्चय करून ते ऐक्य केलेलं असतं. म्हणून त्यांचा अनुभव अखंड असतो. नित्यता म्हणजे अखंड अनुभव असतो आणि ते द्वैत नसलेलं असतं. ऐक्याची ओतली अखंड अनुभव. म्हणून ओतली शब्द वापरला ना, तो खास करून एखादा धातूचा रस असतो, तो मुशीत घालतात किंवा तेव्हा साच्यामध्ये घालतात बघा, त्याला लगेच आकार एक तयार होतो, परत तो आकार बदलत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचा अनुभव हा ऐक्याच्या रसाने बनलेला असतो. आपल्या व्यवहारातील प्रतीती नित्य नसते बरं का, पण इथं माऊली म्हणतात नित्यतेची या हृदय घातली. म्हणजे आपला अनुभव जो आपण अखंड नसतो, पण ब्रह्मानुभव जो आहे त्याचा तो अखंड राहतो. व्यवहारातील प्रतीती ज्याची नित्य असते, कारण व्यवहारातील विषय, व्यवहारात कशी प्रतीती नित्य नसते सांगा?
कारण व्यवहारातले सगळे विषय नित्यच नसतात, सारखे बदलणारे असतात, नाशिवंत असतात. कुठलाही विषय या व्यवहारातला हा बदलणारच असतो, त्याच्यामध्ये नित्यता नसते. न बदलणाऱ्या गोष्टीशी मी एकरूप राहिलं तर माझी नित्यता बदलत नाही. म्हणून पूर्वक्षणातील ज्ञान उत्तर क्षणामध्ये बाधित होत नाही, असा सिद्धांत आहे वेदांताचा. पूर्वक्षणातील जे ज्ञान आहे ते उत्तर क्षणामध्ये, उत्तर म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये, म्हणजे जिवंतपणे घेतलेलं ज्ञान मृत्यूच्या समयी जाईलच कसं सांगा बघू? जाणार नाही. घेतलेलं ज्ञान आहे ते जात नाही. त्यामुळं पूर्वक्षणातील ज्ञान हे वाक्य वेदांतशास्त्राचं आहे. पूर्वक्षणातील ज्ञान उत्तर क्षणामध्ये कधीच का होत नाही? बाधित होत नाही. मात्र काल घेतलेलं व्यवहारातलं ज्ञान आज बाधित होतं. आज कदाचित त्या ज्ञानाचा उपयोग मला होत नाही व्यवहारातल्या, परंतु हे ज्ञान असं आहे आत्मज्ञान, हे आत्मज्ञान खंडित होत नाही म्हणून नित्यता आहे, मोडत नाही म्हणून त्यामध्ये ऐक्याची ओतली म्हणलेली आहे. ते बाजूला जात नाही म्हणून म्हणलेलं आहे समरस समुद्री धुतली. म्हणून आत्मज्ञानाचा अनुभव जो आहे तो अनुभवाचा कधीच बाद होत नाही. व्यवहारात वेगळा विषय आला मागील विषयाचा विसरच पडतो. एक व्यक्ती भेटली की एक चांगली व्यक्ती भेटली की दुसऱ्या मागील व्यक्तीच्या अगोदरच्या व्यक्तीला दोस्ताचा विसर पडतो. आपण दोस्त्या किती बदलतोय बघा आयुष्यामध्ये, किती मित्र बदलले सांगा बघू. का? मागचा अनुभव, त्याच्यानंतर दुसराचा अनुभव, नंतर तिसराचा अनुभव, नंतर चौथाचा अनुभव. माणसं वेगवेगळा अनुभव घेत राहतात म्हणून त्याच्यामध्ये नित्यता नसते. व्यवहारामध्ये आत्मज्ञानामध्ये मात्र नित्यता असते. ही प्रतीती समरसाच्या समुद्रात धुतलेली आहे. त्यामुळं कामादी जे विकार आहे त्या कामादी विकाराने ते ज्ञान खंडित होत नाही, बाधित होत नाही. म्हणून त्यासाठी आणि पुढील ओळीमध्ये सुद्धा माऊलीने एक सुंदर दृष्टांत दिलाय बघा. कोणता दृष्टांत दिलाय बघा? म्हणजे 65 नंबरच्या ओळीमध्ये माऊली दृष्टांत देता पै आथावी घट बुडाला, म्हणजे डोहात खोल असणाऱ्या, अथावी म्हणजे अथांग, अथावी घट बुडाला. घट म्हणजे काय म्हणूया आपण? तांब्या किंवा आपली घागर. घट बुडाला तर तो आत बाहेरी उदके भरला. आता बुडलेला घट त्यामध्ये आतही पाणी असतं आणि त्याच्या बाजून पण पाणी असतं. आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला, नंतर दैवगताने डोहातच असताना तो जर फुटला तर त्यामुळे पाणी फुटतं का? तरी उदक काय फुटे? पाणी फुटतं का? कसा प्रश्न विचारला मला. पण आता बी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे? काय त्याला धक्का बसणार आहे सांगा बघू? काय पाणी कसं मोडेल सांगा बघू? घट फुटेल. घट फुटतो पण घटातलं पाणी फुटत नाही. मठ फुटतो, बाजूला होतो, पण मठातलं आकाश फुटत नाही. तसं देह फुटतो म्हणजे देह पडतो, पण त्यातलं आकाश जे आहे, त्यातलं ब्रह्मतत्व जे आहे ते कसं फुटेल? ते कुठं जाईल? त्याचा कसा नाश होईल? असा त्याचा निश्चय असतो. देह फुटणार, फुटू देच, काय हरकत नाही म्हणतो तो. परंतु हा जसा घट पाण्यात बुडालेला असतो, तो त्याला आत आणि बाहेर जसं पाणी असतं तसं असतं हे अथांग पाण्यामध्ये बुडालेला घट किंवा कळशी आत बाहेर पाण्यानं भरलेला असतो. परंतु तो घट दैवगत्या, दुर्दैवानं, दैवगत्या शब्दाचा अर्थ आहे दुर्दैवाने काहीतरी झालं म्हणजे मरण येणार आहे, फुटला तर पाणी फुटतं काय असा प्रश्न विचारला. कारण उपजेते नाशे या नियमाप्रमाणे काय करायला पाहिजे? घट फुटू शकतो. जे जन्माला आलं ते नाश होणार आहे, माझ्या पुढ्यात जाणार आहे. लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण कुणाही तर पुढ्यात मी जाणार आहे, माझ्या पुढ्यात कोणतरी जाणार आहे. हा संयोग वियोगाचं चक्र त्यानं निश्चित आत केलेलं असतं. त्यामुळे जर समजा समोर जर घटना घडली तर त्याला दुःख होत नाही, तो विचलित होत नाही. त्यासाठी घटाचं उदाहरण दिलेलं आहे. पाण्यावर काय परिणाम होणार आहे सांगा? घट फुटला काय आणि नसला काय? घट होता तेव्हा पाणी होतच, घट नव्हता त्यावेळी पाणी होतच, आणि आता घट फुटला तरी पाणी राहणारच आहे. पाणी कुठे जाईल सांगा बघू? पाण्याला मोडणं नाही. तसं ब्रह्मतत्व जे आहे ऐक्याला पावलेला जो असतो तसा उपजया नाशे नियमाप्रमाणे घट फुटू शकतो. घटाप्रमाणे शरीर आहे म्हणून ज्यातील बाहेरील
ज्योत ही बाहेरील ब्रह्म आणि आतील आत्मा एकच आहेत असा त्याचा निश्चय झालेला असतो. आत बाहेरी उदक भरला. बाहेर ब्रह्मरूपता ब्रह्म आहे, आत आत्मा आहे, अशा कल्पना सगळ्या आहेत. वेदांत शास्त्राने कल्पना केल्या. माझ्या देहापुरता विचार केला तर मी आत्मस्वरूप आहे, आणि मी जगापुरता विचार केला तर मी ब्रह्मस्वरूप आहे. फरक आहे काय बोलण्यामध्ये? काही फरक नाही. मी देवरूप झालो असंही म्हणतात, मी जगाशी एकरूप झालो असंही म्हणतात, मी स्वतः देवरूप झालो असाही शब्द संत वापरतात. आणि मी जगाशी एकरूप झालो, हे विश्वची माझी घर, हे कुठलं म्हणायचं? ब्रह्मतत्वाचा अनुभव हा. आणि मी ते तत्व अहम ब्रह्मास्मी, हा अनुभव जो आहे तो आत्म्याचा अनुभव आहे. हाच आत्मा, आतला आत्मा, बाहेरच्या ब्रह्म, मग दोन्ही एकच आहेत. म्हणजे आत घटात असलेलं पाणी आणि घटाच्या बाहेर असलेलं पाणी दोन्ही एकच आहेत. थोडासा दृष्टांत समजून घेतला की लक्षात येईल आपल्याला. देहाशी लावायचं हा, किंवा वाचून दृष्टांत सोडून चालत नाही. ह्या घट शब्द वापरला ना, हा देहाबद्दल वापरलेला. घटात असलेलं पाणी म्हणजे आत्मतत्व, आणि घटाच्या बाहेर असलेलं डोहातलं पाणी म्हणजे ब्रह्मतत्व. आणि ब्रह्म आणि आत्मा दोन्ही एकच आहेत अशी समरसता त्याच्या प्रतीतीत असते. म्हणून म्हटलेलं आहे जे बाहेरील जे आहे तेच. आणि म्हणून त्या शरीराला मृत्यू आला तरी आतल्या स्वरूपाला त्याचा धक्का बसत नाही. हा घट फुटला शरीराचा, दैवगत्या जरी फुटला. दैवगत्या शब्दाचा अर्थ आहे का? कधीतरी फुटणारच आहे. तो फुटला तर धक्का बसत नाही, स्वरूपाला धक्का लागत नाही. त्यामुळे पाणी अतांग आहे, ते कसं फुटेल सांगा? चराचरामध्ये ते ब्रह्मतत्व भरलेलं आहे, ते कसं फुटेल सांगा? फुटायला अवयव लागतात, फुटायला आकार लागतो. ते आकार नाही, निराकार आहे, निरावयव आहे, निर्विशेष आहे, आणि म्हणून त्याला धक्का लागत नाही. हे पाणी शब्द जर वापरला ब्रह्मतत्वासाठी वापरलेला आहे, आत्मतत्वासाठी वापरलेला आहे. आत घटात असलेलं पाणी, बाहेरचं पाणी म्हणजे वेष्टी आणि समष्टीची एकरूपता सांगितलेलं आहे. सगळं युनिवर्साशी मी एकरूप झालेलं आहे. माझ्यात असलेलं सगळी तत्व बाहेरच्या जगामध्ये आपल्याला बघायला मिळतील. सगळी जी पंचमहाभूत आहेत, पंचकोश आहेत, सगळे जगाशी संबंधित आहेत. आपण अनुभव घेत नाही, त्याचं चिंतन आपण करत नाही. त्यामुळे जग आणि मी दोन नाहीत, आत्मा आणि ब्रह्म दोन नाहीत, घटातलं पाणी आणि बाहेरचं पाणी दोन नाहीत. या दृष्टांताला धरून आपण त्याचं चिंतन करता आलं पाहिजे. जर असं चिंतनानं आपण बघायला लागलो, ती ब्रह्मरूपता जी एकरसता सांगितलेली आहे ती आपण लक्षात येईल. पुढे दृष्टांत दिलेले आहे, नंतर आपण बघू. आजची वेळ संपलेली आहे. आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.